ची वेलोसिटी काय असते, मॅक्झिमम असते. मेन पोझिशनला वेलोसिटी कशी असते, मॅक्झिमम. थोडं ऑसिलेशनचं आपलं नॉलेज इथं तुम्ही यूज करू शकताय. लक्षात आलं. त्याच्यानंतर जर आपल्याला त्याची आणखीन प्रॉपर्टी जर बघायच्या झाल्या तर आता ह्याच्यामध्ये आणखीन आपण प्रॉपर्टी सांगू शकतो. आता आणखीन काय प्रॉपर्टी सांगू शकतो बघा. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल जे आहे ते आपल्याला काय वाटतं की पार्टिकल पुढे चाललं. लक्षात ठेवा याच्यामध्ये पार्टिकल पुढे जात नाही आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये पार्टिकल पुढे जात नाही आहे. तर काय होतंय ह्याच्यामध्ये एक पार्टिकल काय करतो, वर खाली होतो अबाउट मीन पोझिशन. लक्षात घ्या ह्याला म्हणतात व्हायब्रेशन. असं गेलं तर ह्याला काय म्हणतात, मायग्रेशन. असं गेलं तर ह्याला काय म्हणतो आपण, मायग्रेशन म्हणतो. आणि असं असेल तर काय म्हणतो, व्हायब्रेशन म्हणतो. असं असेल तर आपण काय म्हणतो, व्हायब्रेशन. लक्षात येते मी काय म्हणते ते. मग लक्षात ठेवा जेव्हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह जात असते तेव्हा काय होतं, ओनली व्हायब्रेशन. देर इज नो ॲक्च्युअल मायग्रेशन. म्हणजे इथं फक्त पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर करतो शेजारच्याला. शेजारच्या हालचालीमुळे एनर्जी ट्रान्सफर होते त्याच्यात नेबरिंगला तो हालचाल होतो. असं करत करत वेव्ह पुढे जाते. म्हणजे प्रोग्रेसिव्हमध्ये लक्षात ठेवा हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. काय ट्रान्सफर होतं, एनर्जी ट्रान्सफर होते. काय ट्रान्सफर होत आहे, एनर्जी ट्रान्सफर होते. पण तिथं पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. काय होत नाही, पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. सगळ्यांना लक्षात मी काय म्हटलं. त्यामुळे हा पॉईंट जो आहे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर. हा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की इन द प्रोग्रेसिव्ह वेव्ह what happens in the progressive wave, there is a transfer of energy, no change of position of particle ची पोझिशन बदलत नाही. there is only vibration, there is no migration. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर सातवं जर म्हटलं आता वेव्ह पुढे जाते म्हणजे थोडक्यात काय हो, प्रोग्रेसिव्ह आहे. वेव्ह पुढे जाते म्हणजे थोडक्यात काय आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. माहीत आहे ना. वेव्ह पुढे जाते म्हणजे काय आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. मग आता प्रोग्रेसिव्हमध्ये थोडक्यात त्याच्या मोशनमध्ये म्हणजे व्हेलॉसिटी असणार. सो इट इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. ही वेव्ह जी पुढे जात असते त्याला आपण काय म्हणून, मिडियममधून जात असते. मेकॅनिकल वेव्ह आहे म्हणजे मिडियम आहे. सो इट इज कॉल्ड ॲज वेव्ह व्हेलॉसिटी. आणि ही वेव्ह व्हेलॉसिटी जी आहे ती डिपेंड्स असते, इट इज चेंजेस अकॉर्डिंग टू मिडियम कसं आहे. आता मला सांगा, एक वेव्ह आपण पाठवली वॉटरमधनं आणि एक वेव्ह पाठवली आपण एअरमधनं, दोघांचं स्पीड सेम असेल का, नाही. वॉटर काय झालं, डेन्सर झालं. बरं. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काय असणार, कमी किंवा जास्त. म्हणजे थोडक्यात वेव्ह व्हेलॉसिटी चेंजेस अकॉर्डिंग टू द मिडियमनुसार ती व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. सगळ्यांना लक्षात आलं. आणि आता मी जी पुढची प्रॉपर्टी सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्या 11मध्ये आपण ऐकून झालं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आणखीन 2 प्रकार पडतात. लक्षात घ्या, प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आणखीन 2 प्रकार पडतात. आणि ते कुठले वेव्ह आहेत ऐकून माहिती आहेत, सांगणार. आता व्हिडिओमधनं कसं सांगणार, बरोबर आहे. पण मनात बोलू शकता. आठवतो तुम्हाला. सो इट हॅज 2 टाइप्स. इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव्स. वन इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव्स अँड अनदर इज कॉल्ड ॲज, आलं का लक्षात, आलं मनामध्ये, तोंडामध्ये आलं. इट इज कॉल्ड ॲज लॉंगिट्युडिनल वेव्स. 11वी थोडंसं आठवत असेल बघा, तेव्हा मुद्दाम ज्यावेळेला चॅप्टर झाला असेल ते डोक्यात घालायचा प्रयत्न केला आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅज ऑल्सो 2 टाइप्स, सब टाइप्स, ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉंगिट्युडिनल वेव्स. आता ट्रान्सवर्स वेव्ह हे लक्षात ठेवायचं. ट्रान्सवर्स हा शब्द परपेंडिक्युलरशी निगडीत आहे. लक्षात येते. ट्रान्सफर शब्द कुणाशी संबंधित आहे, इट इज कन्सर्न विथ द परपेंडिक्युलर. आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह हे कशाशी निगडीत आहे, पॅरललशी. म्हणजे समजा मी जर रिजिड सपोर्ट आहे आणि ह्याला मी दोरी घेतली आणि आय गिव्ह द जर्क, इट हॅज अ वेव्ह. ही वेव्ह अशी पुढे जाणार म्हणजे प्रोग्रेसिव्ह झाली. मग ह्याच्यामध्ये पार्टिकल अबाउट मीन पोझिशन कशी व्हायब्रेट झाले बघा. अबाउट मीन पोझिशन कशी व्हायब्रेट झालेत, अबाउट मीन पोझिशन परपेंडिक्युलर व्हायब्रेट झालेत. इफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, इफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट perpendicular to the direction of propagation, then that wave is called as ट्रान्सवर्स वेव्ह. बरोबर आहे. याचं एक्झाम्पल काय, वेव्ज ऑन स्ट्रिंग, त्यानंतर वेव्ज ऑन वॉटर. बरोबर आहे का. वॉटरमध्ये आपण समुद्रामध्ये आपण जेव्हा बघत असतो त्यावेळेला आपण जे जहाज आहे, बोट आहे, ते आपल्याला वर खाली होताना दिसत असते. बरोबर आहे. काय दिसत असते, ती बोट आपल्याला वर खाली होताना आपल्याला दिसत असते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ती वेव्ह काय होते, मागं पुढे होत असते, थोडक्यात अप अँड डाऊन होत असते. तर लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव्ह. आणि ट्रान्सवर्स वेव्हमध्ये
परपेंडिक्युलर आहे. मग ह्याच्यामध्ये जो कॉन्व्हेक्स भाग आहे, लक्षात घ्या, जो कॉन्व्हेक्स भाग आहे म्हणजे ज्याला बहिर्वक्र भाग म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, क्रेस्ट. सगळं मला 11वी शिकवल्यासारखं वाटायला बघा, बरोबर आहे. आणि जो खोलगट भाग आहे म्हणजे थोडक्यात जो असा खोलगट भाग आहे आंतरवक्र त्याला आपण काय म्हणतो, ट्रफ म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, वेन ट्रान्सवर्स विल ट्रॅव्हल medium is divided into alternate crest and trough. medium is divided alternate crest and trough. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, वेव्ज ऑन स्ट्रिंग. त्यानंतर वॉटर वेव्स. तसं लक्षात लाईटच्या वेव्ज मध्ये पण काय आहे, परपेंडिक्युलर. लाईट वेव्ज आर ट्रान्सवर्स वेव्ज. म्हणजे लाईट वेव्ज एकतर लॉंग कुठल्या वेव्ज झाल्या, लाईटच्या वेव्ज कुठल्या वेव्ज झाल्या, लाईटच्या वेव्ज ज्या आहेत त्या थोडक्यात पहिल्यांदा झाल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि डिपेंडिंग अपॉन व्हायब्रेशन दे आर ट्रान्सवर्स वेव्ज. हे लाईट म्हणले की तुमच्या डोळ्यापुढं ह्या गोष्टी आल्या पाहिजे. ठीक आहे. आता लॉंगिट्यूड वेव्ह कुठे येतो, समजा मी एक स्प्रिंग घेतली. आता स्प्रिंगला मी असं ओढून ताणलं आणि जर सोडून दिलं तर काही ठिकाणी काय होणार, अशी गर्दी होणार आहे, काही ठिकाणी लांब होणार आहे, काही ठिकाणी गर्दी होणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या दिशेमध्ये वेव्ह चालले आणि त्याच दिशेमध्ये त्याचं काय चालू आहे, व्हायब्रेशन चालू आहे. इफ द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स पॅरलल, इफ द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, इन द डायरेक्शन किंवा पॅरलल टू डायरेक्शन, देन दॅट वेव्ज आर कॉल्ड ॲज लॉंगिट्यूडल वेव्ज. म्हणजे स्प्रिंग जर मी अशी उभी धरली किंवा आडवी धरली तर असं ओढून सोडून दिलं तर ज्या दिशेमध्ये प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आहे, ज्या दिशेमध्ये प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आहे त्याच दिशेमध्ये काय चालू आहे, त्याचं पार्टिकलचं व्हायब्रेशन आहे. म्हणजे इन द डायरेक्शन किंवा पॅरलल टू द डायरेक्शन. सो दॅट वेव्ज आर कॉल्ड ॲज लॉंगिट्युडल वेव्ज. त्यामुळे लॉंगिट्युडल वेव्ह म्हणजे कायम पॅरलल हा शब्द तुमच्या समोर लक्षात आला पाहिजे. याचं एक्झाम्पल काय लक्षात घ्या, तर साऊंड वेव्ह जे आहे हेच काय आहे, एक्झाम्पल आहे. मग आता लक्षात ठेवा, ज्यावेळेला ट्रान्सवर्स वेव्ह जाते तेव्हा मीडियम कसं डिवाइड होतं, अल्टरनेट क्रेस्ट ट्रफ, अल्टरनेट क्रेस्ट ट्रफ. तसं ज्या वेळेला लॉंगिट्युडल वेव्ह जाते म्हणजे पॅरलल व्हायब्रेशन चालू असतं त्यावेळेला काय घडतं मला सांगा. काही ठिकाणी काय असते, अशी गर्दी असते, इट इज कॉल्ड कॉम्प्रेशन, इट इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेशन. काही ठिकाणी काय झालं बघा, स्प्रिंग लांब लांब झाली होती, वाईडली स्प्रेड असते, त्याला काय म्हणतात, रेअरफॅक्शन. लक्षात घ्या, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. पुन्हा पुढे गेली की काय असतं, कॉम्प्रेशन आहे, पुन्हा पुढे गेली की काय आहे, रेअरफॅक्शन आहे. असं करत करत लॉंगिट्युडल वेव्ह काय होते, प्रोपोगेट होते, ट्रॅव्हल होते. असं करत करत लॉंगिट्युडल वेव्ह काय होते, प्रोपोगेट होते, ट्रॅव्हल होते. म्हणजे थोडक्यात आता समोर डिस्टिंग्विश पॉईंट जर सांगायचं झालं, वेन द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट परपेंडिक्युलर डायरेक्शन, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation, transverse wave parallel to the direction of propagation, longitudinal wave. When transverse wave travel, when transverse wave travel, there is a alternate crest and trough, alternate crest and trough. When longitudinal wave travel, there is alternate compression and rarefaction, there is alternate compression and rarefaction. लक्षात सगळ्यात. आता मला सांगा की ही ट्रान्सवर्स वेव्ह मी तिन्ही मधून सोडली, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस मधनं, तर मला सांगा हे कुठल्या कुठल्या सबटसमधून जाऊ शकतो, कुठल्या कुठल्या सबटमध्ये येऊ शकते. कारण ट्रान्सवर्स वेव्हसाठी काय आवश्यक आहे, इलॅस्टिन शेप आवश्यक आहे, बरोबर. इथं कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह म्हणजे इलॅस्टिन शेप. मग मला सांगा डेफिनेटली शेप कोणाला असतो, सॉलिडला, लिक्विडला का गॅसला, काय सांगणार, सॉलिड, लिक्विडला, गॅसला, करेक्ट, सॉलिडला. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह फक्त कशामधून जाऊ शकते, सॉलिडमधून जाऊ शकते. कशामधून जाऊ शकते, सॉलिडमधून. आता मग ती लिक्विडमधून किंवा गॅसमधून जाणार नाही कारण त्याला स्वतःचा शेप नाही आहे. कारण ट्रान्सवर्स वेव्हला त्या मिडियमकडे काय असलं पाहिजे, इलॅस्टिन शेप पाहिजे. आणि शेप डेफिनेट कोणाकडे आहे, डेफिनेट शेप आहे सॉलिडकडं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य वाटल्यास तुमच्या रफ लिहून घेऊन चला. काही महत्त्वाचे, ट्रान्सवर्स वेव्ह कॅन पास थ्रू ओनली सॉलिड्स. लक्षात आलं, नॉट फ्रॉम लिक्विड अँड गॅसेस. आता लॉंगिट्युडल वेव्हकडे येऊया. लॉंगिट्युडल वेव्हकडे काय हो, व्हॉल्यूम कमी जास्त होते, व्हॉल्यूम काय होते, क्राऊडेड होते, नंतर लांब लांब होते. म्हणजे तो व्हॉल्यूम शेप कमी जास्त होत नाही, व्हॉल्यूम कमी जास्त होतं. म्हणजे इथं मिडियमला काय आवश्यक आहे, इलॅस्टिन व्हॉल्यूम. आणि तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम तिघांकडे पण असतं, सॉलिडकडे पण, लिक्विडकडे आणि गॅसकडे. त्यामुळे लॉंगिट्युडल वेव्ह कॅन पास थ्रू ऑल थ्री. लॉंगिट्युडल वेव्ह कॅन पास थ्रू ऑल थ्री. हा MCQ पॉईंट लक्षात ठेवा. कुठलं सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, बिकॉज इज रिक्वायर्ड द मटेरियल शुड रिक्वायर्ड इलॅस्टिन व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम तिघांकडे असतं त्यामुळे लॉंगिट्युडल वेव्ह तिघांमधून जाते. ट्रान्सवर्स वेव्ह फक्त कशामधून जाते, सॉलिडमधनं जाऊ शकते. लक्षात मी काय म्हटलं, हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. लक्षात मी काय म्हटलं ते, तर दिस प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज सब डिवाइडेड इंटू ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉंगिट्युडल वेव्ह.
लक्षात आलं. मग आता लक्षात ठेवा, शेवटी प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हटल्यावरती ही वेव्ह पुढे पुढे चालली असेल, मग एखाद्या ठिकाणी तुम्ही त्याला जर अडवलं तर लक्षात ठेवा त्याचं डिस्प्लेसमेंट काय चालू आहे, त्याचं त्या क्षणाला हा पार्टिकल इथं आहे इथं आहे इथं आहे, नेमकं मेन पोर्शनपासून त्याचं डिस्प्लेसमेंट काय, याच्यासाठी बेसिक भरपूर फॉर्म्युला आहे. याच्यासाठी आता बेसिक फॉर्म्युला सांगायचा झाला y इज इक्वल टू ए साईन, लक्षात घ्या y इज इक्वल टू ए साईन y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स. बरोबर, जर ही एक्स निगेटिव्हला चालली असेल तर या ठिकाणी काय येणार पॉझिटिव्ह, आणि एक्स जर पॉझिटिव्ह चालली असेल तर या ठिकाणी काय येणार निगेटिव्ह असू शकतं. व्हॉट इज के, सो के इज कॉल्ड एज 2π/λ. लक्षात घ्या, के इज कॉल्ड, इट इज कॉल्ड एज वेव्ह नंबर, इट इज कॉल्ड एज वेव्ह नंबर. म्हणजे इन्स्टंटेनियस, म्हणजे त्या क्षणाला त्या टायमिंगला त्याचं डिस्प्लेसमेंट काय चालू आहे हे पाहिजे असेल, म्हणजे इट इज द फंक्शन ऑफ, लक्षात घ्या इट इज द फंक्शन ऑफ, हे कशाचं आहे फंक्शन, तर लक्षात घ्या हे डिस्प्लेसमेंट आहे आणि फंक्शन कशाचं आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइमचं आहे. हे टाइमचं फंक्शन जर तुम्ही काढायला गेला तर इन टर्म्स ऑफ तुम्ही के पण काढू शकताय, वेलोसिटी पण काढू शकताय, इन डिफरंट फॉर्ममध्ये तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकताय. तर लक्षात ठेवा त्या इन्स्टंटला त्या पार्टिकलचं प्रोग्रेसिव्हचं पार्टिकल डिस्प्लेसमेंट काय याच्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर वेव्ह एक्सच्या पॉझिटिव्हला चालली असेल तर त्या ठिकाणी काय येणार आहे निगेटिव्ह चिन्ह येतं, आणि जर एक्सच्या निगेटिव्हला चालली असेल तर त्या ठिकाणी काय येतं पॉझिटिव्ह. मेजरली काय पकडतात एक्सच्या पॉझिटिव्हला, हे तुम्ही इक्वेशन यूज करू शकताय. याच्यामध्ये के काय आहे 2π/λ. लॅम्बडा इज द वेव्हलेंथ, इट इज कॉल्ड एज वेव्ह नंबर. सगळ्यांनी इथं पण लक्ष येतंय, म्हणजे इथंपर्यंत आता आपलं नेमका कुठला पार्ट झाला बघा. थोडक्यामध्ये वेव्हचे बेसिक टाइप्स, मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता आपला चॅप्टर फोकस आहे कशावरती मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्समध्ये पुन्हा दोन टाइप्स कुठले कुठले सांगा बघू. करेक्ट, प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. बरोबर, मग आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचे काय बघितल्या प्रॉपर्टीज बघितल्या, डिफरंट प्रॉपर्टीज. बरोबर, आणि त्याच्यामध्ये आपण बघितली इट हॅज ऑल्सो टू टाइप्स, इट हॅज ऑल्सो टू टाइप्स, ट्रान्सव्हर्सिव्ह अँड लॉंगिट्युडनल वेव्स. लक्षात आलं, हे आपल्याला सगळं डोळ्यापुढं असणं आवश्यक आहे. लक्षात आलं, ठीक आहे. किती मिनिट झाले? हां, मग अपलोड करताना नाही कर, काल माझं कंटिन्यू 24-25 मिनिटं झाली आणि मेमरी सुद्धा आहे त्याची. पहिलं किती वेळचं झाले ठीक आहे. आता हे तर आता आपण ह्याच्यामध्ये जो भाग बघणार आहे दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण जेव्हा म्हणतो, लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असा शब्द वापरतो त्यावेळेला ती वेव्ह पुढे पुढे चाललेली असते. बरोबर आहे, वेव्ह ट्रॅव्हलिंग द कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. बरोबर आहे, पण लक्षात ठेवा ही वेव्ह कुठंतरी समजा त्याला कुठलं तरी एखादं मिडियम पुढे जर गाठ पडलं तर लक्षात ठेवा आता आपण बघितलं प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. मग ज्या वेळेला ह्याला कुठलं तरी पुढं मिडियम असं गाठ पडतं जे समोर येतं त्यावेळेला ही एनर्जी काय होते इट इज रिफ्लेक्टेड बॅक. ही एनर्जी काय होते पार्ट ह्याचा रिफ्लेक्टेड बॅक होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. हे आपण लाईटच्या बाबतीमध्ये पण बघितले बघा, तसं साऊंडच्या बाबतीमध्ये बघू शकतो. व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. सो वेन द इन्सिडेंट वेव्ह इज इन्सिडेंट ऑन सम मीडियम. बरोबर, ह्या इंटरफेस आहे की जो दोन मिडियमला हा वन मिडियम आहे, मिडियम टू आहे समजा, रेडर किंवा डेन्सर काय असेल त्यावेळेला तिथून एनर्जी काय होते सम टाईप ऑफ एनर्जी गोज बॅक, रिफ्लेक्टेड बॅक होते, इट रिव्हर्स येतं, त्यालाच आपण काय म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. बरोबर, मग आपल्याला आता वेव्हचे मेकॅनिकल वेव्हचे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे जर बघायचं झालं तर दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे कुठला आहे, एक आहे आपल्याकडं पार्ट सांगा बघू ट्रान्सव्हर्स वेव्हचा, आणि दुसरा कुठला आहे, एक पार्ट आहे ट्रान्सव्हर्स वेव्हचा आणि दुसरा जो पार्ट आहे तो कुठला पार्ट आहे आपला लॉंगिट्युडनल वेव्हचा. तर आता मी पहिल्यांदा बघणार आहे रिफ्लेक्शन ऑफ कुठले वेव्ह, मुद्दा मी तो करतो रिफ्लेक्शन ऑफ
ट्रान्सवर्स वेव्ह हे मी आज बघणार आहे. कुठलं बघणार आहे बघा, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. तुम्हाला परीक्षेमध्ये असा क्वेश्चन पडू शकतो, एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह, तुम्हाला असा क्वेश्चन पडू शकतो. मग अशा वेळेला नेमकं आता हा जर भाग तुम्ही करायला गेला तर थोडासा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो आणि याच्यात ट्रान्सवर्स वेव्ह झाल्यावर पुन्हा क्वेश्चन आहे रिफ्लेक्शन ऑफ लॉंगिट्युडनल वेव्ह. मग अशा वेळेला आणखीन पुन्हा कन्फ्युजन वाढतं. त्यामुळे शिकत असताना करत असताना एक एक भाग परफेक्ट करायचा आणि मग पुढे शिकायचं. त्यामुळे आज मी फक्त आता कॉन्सन्ट्रेशन कशावरती करावलं आहे, ट्रान्सवर्स वेव्हवरती. आता इथं मी तुम्हाला एक डायग्राम किंवा एक सिच्युएशन सांगणार आहे आणि त्या सिच्युएशनवरून तुमच्या काय लक्षात येते का बघा. समजा इथं एक असा घट्ट सपोर्ट आहे, बॉल टाईप, जो हलत नाही आहे. इट इज कॉल्ड ॲज रिजिड सपोर्ट, ज्याला आपण काय म्हणू शकतो, डेन्सर मीडियम असं म्हणू शकतो. ज्याला आपण काय म्हणू शकतो, डेन्सर मीडियम. आणि मी ते एक दोरी घेतलेली आहे, रोप घेतला आहे, त्याचं नाव आहे AB. समजा इथं A आहे आणि ह्या ठिकाणी हा टच जिथं होणार आहे त्याला मी B म्हणतो. इफ आय हॅव गिव्हन द जर्क, याच्यावरती जर्क दिला तर आपण बघितलं स्ट्रिंगच्या वेव्स कुठल्या आहेत, ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे की त्यामध्ये काय असणार आहे, क्रेस्ट आणि ट्रप. समजा याच्यामध्ये आपण क्रेस्ट पकडला म्हणजे द क्रेस्ट जो आहे इट इज मुव्हिंग फ्रॉम A टू B. हा कुठं चालला आहे, A कडून B कडे चालला आहे. कुठं चाललाय, हा चाललेला आहे A कडून B कडे चाललेला आहे. लक्षात येते. पण लक्षात ठेवा, जेव्हा हा क्रेस्ट इन्सिड होणार आहे कुठं, डेन्सर मीडियमला, रिजिड सपोर्टवरती, म्हणजे त्याच्या डेन्सर मीडियमवरती. पण डेन्सर मीडियम कसं असतं, घट्ट असलं, तिथले पार्टिकल्सचं बॉन्डिंग स्ट्रॉंग असलं, तिथले पार्टिकल्स आर नॉट फ्री टू व्हायब्रेट. म्हणजे हा B जो आहे हा डेन्सरवर आहे, हा व्हायब्रेट होणार नाही, हा व्हायब्रेट होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळेला याच्यावरती क्रेस्ट B वरती काय होणार आहे, इन्सिडेंट, त्यावेळेला याच्यावरती अपवर्ड फोर्स अप्लाय होणार आहे. अपवर्ड फोर्स अप्लाय होणार, आपल्याला अपेक्षित काय, B देखील अपवर्डला गेला पाहिजे. पण B हा कुठला आहे, रिजिड सपोर्ट आहे, डेन्सर आहे, तो तिथं हलत नाही. तो त्याच वेळेला अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, इक्वल अँड अपोजिट फोर्स, म्हणजे हा क्रेस्टला अपवर्ड असेल तर अपोजिट फोर्स म्हणजे डाऊनवर्ड फोर्स अप्लाय करणार आहे. डाऊनवर्ड फोर्स म्हणजेच काय असणार आहे, ट्रप असणार आहे. म्हणजे जेव्हा वेव्ह इन्सिडेंट झाली त्यावेळेला लक्षात ठेवा इथं क्रेस्ट झालं आणि जेव्हा रिफ्लेक्ट झालं त्यावेळेला काय इथं ट्रप आहे. म्हणजे तुमचं एक वाक्य तयार झालं बघा, वेन ट्रान्सवर्स वेव्ह, बरोबर, when crest incident on denser medium then it reflected as trough. म्हणजे क्रेस्ट जेव्हा कशावरती होतो, डेन्सर मीडियमवरती इन्सिडेंट होतो त्याला इट इज रिफ्लेक्टेड ॲट ट्रप. आणि असं ट्रप जर असं तर काय झालं असतो, असं ट्रप जर असं तर काय रिफ्लेक्ट झालं असतं, क्रेस्ट झालं असतं. म्हणजे काय स्वतःची काही थॉट्स लक्षात ठेवा. सो वेन क्रेस्ट इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम, अपवर्ड फोर्स आहे, क्रेस्ट म्हणजे कुठला अपवर्ड फोर्स आहे, पण डेन्सर मीडियम असल्यामुळे हा इक्वल अँड अपोजिट फोर्स, अपवर्डला डाऊनवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स म्हणजे ट्रप असणार आहे. सो क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रप आणि ट्रप इज रिफ्लेक्टेड क्रेस्ट. आता मला सांगा, क्रेस्टमध्ये कुठला फोर्स आहे, अपवर्ड आहे, ट्रपला कुठला आहे, डाऊनवर्ड आहे. मग मला सांगा अपवर्ड आणि डाऊनवर्डमध्ये किती डिग्रीचा फरक आहे, 180 डिग्रीचा. म्हणजे रेडियनच्या भाषेत काय झालं, पाय रेडियन. सो देर इज अ चेंज ऑफ फेज, फेज मात्र बदलला असो, देर इज अ चेंज ऑफ फेज. कितीचा आहे, पाय रेडियन काय झाला, फेज चेंज झाला. पाय रेडियनचा काय झाला, फेज चेंज झाला. सगळ्या लक्षात येते. आता मला सांगा, ही ट्रान्सवर्स वेव्ह साठी आता इथलं जे मीडियम रिजिड आहे, सपोर्ट आहे, म्हणजे डेन्सर मीडियम आहे, त्याच्याऐवजी मी काय घेतो, रेअर मीडियम घेतो. हे कुठलं झालं, डेन्सर मीडियमचं, बरोबर. आता समजा रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम रेअर मीडियम. आता मी इथं जे घ्यायला लागलो कुठलं घ्यायला आहे, फ्रॉम रेअर मीडियम. आता रेअर मीडियमसाठी काय करूया, पुन्हा दोरी तीच घेऊया, फक्त हे दोरी कशाला बांध द्या, एका रिंगला बांध द्या, बरोबर. आणि रिंग कशामध्ये आपण घातलेली आहे, एका सळीमध्ये घातली समजा, बरोबर. मला सांगा A आणि B आहे. आता ही रिंग कॅन स्लाइड ऑन दिस रॉड, ह्या रॉडवरती पुढे माग होऊ शकते. मग आता ज्यावेळेला ह्याला मी जर्क देणार आहे त्यावेळेला क्रेस्ट ट्रप असणार आहे. समजा क्रेस्ट चालला, सो इट इज क्रेस्ट इज मुव्हिंग फ्रॉम A टू B, बरोबर आहे. आता हा A पासून B ला पोहोचला. आता Bचं कुठला आहे, रेअर मीडियम आहे, रिंगची मीडियम कुठला आहे, रेअर. आणि रिंग काय आहे, तिथं स्लाइड होऊ शकते, त्यामुळे रिंग देखील काय होणार, वर खाली होऊ शकते. मग क्रेस्ट कुठला फोर्स अप्लाय करतो, क्रेस्ट फोर्स अप्लाय करतो कुठला, अपवर्डचा. मग त्यावेळेला रिंग पण काय होणार आहे, वरती जाणार आहे. म्हणजे इथं रिंगचं इथलं पार्टिकलचं काय झालं, मोशन झाली, इथल्या पार्टिकलची ते तिथं फिक्स नाही, ही रिंग देखील वर जाणार आहे. आणि ते वर गेल्यामुळे लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी पण काय होणार, कुठला फोर्स, अपवर्ड फोर्स. आणि अपवर्ड फोर्स असेल तर क्रेस्टला काय, क्रेस्ट झालं बघा, क्रेस्टला रिपीट काय झालं, क्रेस्ट रिफ्लेक्ट झालं. क्रेस्टला रिफ्लेक्ट काय झालं, क्रेस्ट. मी जे काय म्हणतो ते लक्षात यायला लागले का बघा, अनेकदा सांगतो. व्हेन द क्रेस्ट मूव्स फ्रॉम A टू B, B इज कनेक्टेड टू द रिंग विच कॅन स्लाइड. मग या ठिकाणी जेव्हा क्रेस्ट इथं पोहोचणार आहे, क्रेस्ट कुठला फोर्स